गुड इवनिंग टू एवरीबॉडी। चलो देखो पीछे जाके कौन सा पॉइंट पढ़ाया था मैंने। कुछ तो पढ़ाया था कि नहीं पढ़ाया था? पढ़ाया था। ओके, देखो कौन सा पॉइंट लास्ट लेक्चर तक ले लिया था। कौन सा ले लिया था? द मैग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स कंपाउंड. पाहिलं होतं आयन बोर मॅग्नेटॉन व्हॅल्यू कसा आहे? पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक असणार आहे? ओके, याच्यावरती पाहिलं इथे लेक्चरमध्ये. आणि याच्या पाठीमागच्या लेक्चरला मी काहीतरी सवाल दिला होता, त्याचा प्रश्न पण आन्सर पण दिलेलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर पण जाता जाता सांगणार आहे एंडिंगला. एंडिंग पर्यंत व्हिडिओ पहा, एंडिंगला आन्सर असेल. तर पहा, आजच्या लेक्चरला आपल्याला काय पाहायचंय? टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. जनरल ट्रेंड कोणता आहे की डी ब्लॉक इलेमेंट किंवा ट्रान्झिशन मेटलची टेंडन्सी असणार आहे फॉर्म कॉम्प्लेक्सेस, की कॉम्प्लेक्स तयार करण्याची क्षमता. कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघितलाय. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल कोणते आहेत? सेंट्रल मेटल कोण असणार आहेत? मॅक्सिमम डी ब्लॉक. मोस्ट ऑफ द मेटल कोणते असणार आहेत? डी ब्लॉक. तोच पॉइंट कंटिन्युअस असेल. काय? डी ब्लॉक एलिमेंट्स हॅव अ मार्क्ड एबिलिटी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. की डी ब्लॉक एलिमेंट किंवा आपण टीएम मेटल म्हणतोय ट्रान्झिशन मेटलची एबिलिटी असणार आहे टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. कॉम्प्लेक्स तयार करण्याची क्षमता आहे. कंपाऊंड दिस एबिलिटी इज एन अकाउंट ऑफ द फॉलोइंग थिअरीज. मग आता यांचीच का एबिलिटी आहे? सर तुम्ही म्हणणार तयार करतायत, कॉम्प्लेक्स फॉर्म करतायत डी ब्लॉक एलिमेंट्स, बट व्हाय डी ब्लॉक एलिमेंट shows the complexes? But डी ब्लॉक एलिमेंट्स का कॉम्प्लेक्सेस तयार करणार? त्याची 3 रिझन्स असणार आहे. एक स्मॉल साईज. साईज कशी असणार आहे? स्मॉल. दुसरं कोण असणार आहे? हाय न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच दुसऱ्याला आपल्याकडे ओढण्याची क्षमता. न्यूक्लिअर चार्ज. अट्रॅक्ट वर्ड. देखा कोई भी खूबसूरत लड़की है, दिखाई दिया तो उसके और सब अट्रैक्ट हो जाते हैं, वैसा यहाँ का कोई भी खूबसूरत सी चीज है तो उसके पास अट्रैक्ट होने लगता है. तो क्यों? तो उसकी खूबसूरती. मगर यहाँ पे खूबसूरती नहीं है, यहाँ पे क्या है? हाई न्यूक्लियर चार्ज. कौन सा चार्ज है? हायर न्यूक्लियर चार्ज. एंड थर्ड है नंबर ऑफ vacant orbital of equivalent energy where the donate electron by ligand can be accommodated. म्हणजे लिगँडने इलेक्ट्रॉन डोनेट करणार, त्याला घेण्यासाठी त्याच्याकडे इक्विव्हॅलंट वॅकंट ऑर्बिटल. कोणतो ऑर्बिटल वॅकंट असणार? साहजिकच डी ऑर्बिटल वॅकंट आहे. डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात. कोणाचे? लिगँडचे. आणि काय तयार होतात? कॉम्प्लेक्सेस. दिमाग में आया? तो यहाँ पे देखो, ligands are species with lone pair of electron which they can readily donate. आता लिगँड तुम्ही कोऑर्डिनेशन चॅप्टर जर पाहिलेला असेल तर तिथे लिगँडची टोटल कहाणी झाली असेल. बायडेंटेन लिगँड, ट्रायडेंटेन लिगँड, हेक्साडेंटेन लिगँड, ओके, आणि मोनोडेंटेन लिगँड हे झालं असेल सगळं. आणि लिगँडचं काय आहे? डोनेट द इलेक्ट्रॉन लोन पेअर ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम्सला. त्यानंतर दोज स्पेसिस कॅन कोणकोणत्या? कॅन बी न्यूट्रल मॉलिक्यूल सच ॲज NH3, H2O, NO, CO, etc. किंवा आयन सच ॲज F- Cl- Cl- etc. The number of attachment with ligands are usual. की मेटल ॲटमला जनरली किती लिगँड्स अटॅच असतात? आयदर 4 or 6.
एकतर 4 असतील किंवा दुसरे किती 6 असणार आहे. आणि द कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयन्स आर टर्म्ड ॲज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर तुमचा कोऑर्डिनेशन चॅप्टर झालेला असेल तर कोणता Na3 इन स्क्वेअर ब्रॅकेट FeCN6 याचं IUPAC नेम लिहायला विसरायचं नाही. कमेंट्स मध्ये द्यायचा IUPAC नेम. CuNH3 SO4 याचं पण राईट करायचं आहे. CrNH3 Cl3 आणि NiCO4 विथ ऑक्सीडेशन स्टेट. लिखना ही जरूरी है आपको. लिखो, कमेंट्स में लिखो. ओके, समझ में आया. टेंडेंसी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस कोणाचं ट्रान्झिशन मेटल किंवा डी ब्लॉक. स्क्रीनशॉट मारून घ्या जल्दी. पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला. लगा दो स्क्रीनशॉट. ओके, देखो नेक्स्ट फॉर्मेशन. नेक्स्ट जनरल ट्रेंड्स आहे फॉर्मेशन ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. काय आहे? फॉर्मेशन ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. काय सांगतोय? फॉर्मेशन ऑफ इंटरस्टेशियल स्मॉल नॉन मेटॅलिक ऍटम सच ॲज. मला वाटतंय सॉलिड स्टेट मध्ये हा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. इंटरस्टेशियल कंपाऊंडचा पॉइंट आहे सॉलिड स्टेट मध्ये. आठवतंय का बघा? येस ऑर नो? यस, करेक्ट. ओके. स्मॉल नॉन मेटॅलिक ऍटम सच ॲज हायड्रोजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन एक्सेट्रा आर एबल टू ऑक्युपाय इंटरस्टेशियल स्पेस. आता इथे बघा, हा एक तुमच्याकडे कंपाऊंड आहे. ओके, आता हा ऍटम सगळे आहेत, पण याच्यामध्ये इथे एक स्पेस अवेलेबल आहे. इथे एक स्पेस आहे. त्याला काय म्हणतो आपण? इंटरस्टेशियल साइट किंवा इंटरस्टेशियल काय म्हणणार तुम्ही? स्पेस किंवा काय म्हणणार आहे? वेड्स. काय म्हणणार आहे? वेड्स. यापैकी एक नाव दिलेलं असतं. आता या इंटरस्टेशियल स्पेस मध्ये कोणता ऍटम जाऊन बसणार आहे? कोणता ऍटम? एक अशी जागा आहे आणि त्या ठिकाणी एक स्मॉलेस्ट ऍटम असं फिट होणार. असं फिट होणार. ओके, स्ट्रॉंग बनतोय. देन हायड्रोजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन एक्सेट्रा आर एबल टू ऑक्युपाय इंटरस्टेशियल साइट. ऑक्युपाय करणार किंवा स्पेस of the lattice of the d block elements. की d block elements जे लॅटिस असणार आहे त्याची साइड काय करतोय? ऑक्युपाय करतोय. ओके, टू फॉर्म कॉम्बिनेशन which term as interstitial compound. म्हणजे स्मॉलेस्ट ऍटमचं आणि डी ब्लॉक इलेमेंटचं एक कॉम्बिनेशन होतंय आणि एक कंपाऊंड तयार होणार आहे. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार? इंटरस्टेशियल कंपाऊंड. ओके, पण कुठे? जिथे ऍटमच्या याच्यामध्ये स्पेस, रिकामा स्पेस असणार आहे, त्या स्पेस मध्ये कोण जाऊन बसणार? जहां पे स्पेस, एम्प्टी स्पेस है, वहां पे जाके कौन बैठेगा? ए स्मॉलेस्ट एटम जाके फिट बैठेगा और बनेगा क्या? एक न्यू कंपाउंड बनेगा. उसे हम बोलते हैं इंटरस्टेशियल कंपाउंड. समझ में आया? ओके. नेक्स्ट, दे आर यूजुअली नॉन स्टाइचियोमेट्रिक. आपको स्टाइचियोमेट्रिक पता है कि नहीं? यस और नो? यस और नो? स्टाइचियोमेट्रिक कहानी तो पता है. फिक्स नंबर ऑफ एटम्स, आयंस और मॉलिक्यूल्स. यहां तो इतने तो ज्यादा नहीं बताता. नॉन स्टाइचियोमेट्रिक, यहां पे कोई भी फिक्स नहीं होगा. नॉन स्टाइचियोमेट्रिक मटेरियल हैविंग फॉर्मूला लाइक TiC, Mn4n, Fe3H, VH 0.56, Ti 1.7 एक्सेट्रा. तो यहां पे वैलेंसी का कोई भी ताल्लुक नहीं रहेगा. वॅलन्सीचं आणि इथे ऍटम किती येणार आहे त्याचं काहीही घेणं देणं नाही. एवढं तर डोक्यामध्ये ठेवायचं. ओके, देन द बॉन्ड्स प्रेझेंट इन देम आर नायदर टिपिकली आयनिक और कोव्हॅलेंट. ना तिथं आयनिक बॉन्ड ऑब्झर्व होतोय, ना टिपिकली कोव्हॅलेंट बॉन्ड ऑब्झर्व होतोय. कशामध्ये? इंटरस्टेशियल कंपाऊंड मध्ये जो फिट ऍटम होणार आहे त्यांच्यामध्ये. द फॉर्मेशन किंवा फॉर्म्युला डू नॉट करस्पॉन्ड टू एनी नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल.
मेटलची ऑक्सिडेशन स्टेट इथे प्ले होणार नाही, कारण आपल्याला फॉर्म्युल्यावरूनच जाणवतंय नो पर्टिक्युलर ऑक्सिडेशन किंवा नॉर्मल ऑक्सिडेशन. मग इथे इंटरस्टेशियल साइट आहे, ट्रॅप्ड ऍटम आणि फॉर्मेशन ऑफ काय म्हणतो आपण इंटरस्टेशियल कंपाउंड. इंटरस्टेशियल कंपाउंड और ये आता इंटरस्टेशियल कंपाउंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. इंटरस्टेशियल कंपाउंडच्या कॅरेक्टरिस्टिक जर घेतल्या तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे पहा. काय म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक काय आहेत इंटरस्टेशियल कंपाउंडच्या कॅरेक्टरिस्टिक. इथे लक्षात ठेवायचं सेम केमिकल प्रॉपर्टी, सेम केमिकल प्रॉपर्टी but different in their physical property like density and conductivity. म्हणजे कंडक्टिव्हिटी किंवा डेन्सिटी काय होणार आहे चेंज होणार आहे. कंडक्टिव्हिटी आणि काय डेन्सिटी चेंज होईल. कोणाची इंटरस्टेशियल कंपाऊंडची. रेग्युलर कंपाऊंड समजा हे काढून टाकलं तर आयर्न आहे, आयर्न सगळा एक लॅटिस आहे, पण त्याच्यामध्ये इंटरस्टेशियल साइट जर स्पेस केला तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होत नाही. का नाही चेंज होत? ड्यू टू नॉर्मल ऑक्सीडेशन में कोई बदलाव नहीं है. क्यों नहीं चेंज हो रहा? ड्यू टू नॉर्मल ऑक्सीडेशन में मेटल के कोई भी चेंज नहीं है. म्हणजेच या नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेटला बदलच नाही आहे. का बदल नाहीये? म्हणून इथे काय केमिकल प्रॉपर्टी सेम पण डेन्सिटी आणि कंडक्टिव्हिटी काय होते चेंजेस होणार आहे. देन ऍज द रिझल्ट फिलिंग अप द इंटरस्टेशियल स्पेस the metal become rigid and hard. आपण पहा की आयर्न गंजतंय पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण क्रोमियम किंवा ऑदर मेटलचं इन्सर्शन करणार त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी हार्डनेस वाढणार, मेल्टिंग पॉइंट वाढणार आहे, बॉइलिंग पॉइंट पण थोड्याफार प्रमाणामध्ये इन्क्रीज होणार. म्हणजे जनरली काय असणार आहे चेंजेस ऑफ द कोणामध्ये चेंज होणार आहे ओरिजिनल कंपाऊंड मध्ये थोडासा बदल होतोय. कशामुळे? आपण इंटरस्टेशियल कंपाऊंड मुळे. आलं लक्षामध्ये काय असणार आहे कहाणी इंटरस्टेशियल कंपाऊंडची किंवा काय सांगतोय आपण त्याच्यामध्ये लक्षात आलंय का? त्यानंतर इंटरस्टेशियल कंपाऊंड पजेस हाय मेल्टिंग पॉइंट विच हायर दॅन अ ओरिजिनल कंपाऊंड. ओरिजिनल कंपाऊंड पेक्षा हायर असेल हे लक्षात ठेवायचं. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये हायर ओरिजिनल पेक्षा हायर आहे, राईट करत नाहीये. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. फॉर्मेशन ऑफ इंटरस्टेशियल कंपाउंड. दिमाग की बत्ती जल रही कि नहीं जल रही? आपको कुछ समझ में आ रहा है कि नहीं आ रहा? आ रहा है कि नहीं आ रहा? आया? ए मेरे प्यारे बच्चों, आपको कुछ समझ में आ रहा है कि नहीं आ रहा? आ रहा है. ओके, तो लिखो, स्क्रीनशॉट लगा दो तो बता देंगे आगे वाला पॉइंट. चलो आगे देखना है क्या नेक्स्ट वाली प्रॉपर्टीज और जनरल ट्रेंड्स है. कौन सा है नेक्स्ट वाला जनरल ट्रेंड्स? देखो कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. आता आपण पाहिलंय नंबर ऑफ केमिकल रिएक्शन्स मध्ये जनरली कॅटॅलिस्ट कोणते एलिमेंट असतात? डी ब्लॉक एलिमेंट्स अँड देअर कंपाउंड्स. डी ब्लॉक एलिमेंट्स कोणते केमिकल रिएक्शन घ्या मॅक्सिमम ठिकाणी डी ब्लॉक एलिमेंट्स असणार आहे. त्याचे काय एक्झाम्पल? The many D block elements and their compounds act as catalyst in various reactions. खूप सगळ्याच केमिकल रिएक्शन ज्या स्लो असणार आहेत, स्पीड वाढवायचं असेल तर कॅटॅलिस्ट आपण बऱ्यापैकी यूज करतो. मग कॉमन एक्झाम्पल काय आहे? प्लॅटिनम युज्ड ऍज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4. प्लॅटिनमचा कोड आपण यूज करतो. प्लॅटिनम कॅटॅलिस्ट युज्ड ऍज द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ H2SO4 sir. Then Fe used as manufacturing of ammonia NH3 by Haber process. कोणत्या प्रोसेसला? हॅबर. आणि हॅबर प्रोसेसला रिएक्शन थोडीशी फास्ट होण्यासाठी मोलॅब्डिनम ऍक्ट ऍज अ प्रमोटर.
म्हणजे एक आहे पण त्याला थोडासा पुशअप करण्यासाठी कोण यूज करतोय आपण? मोलॅब्डिनम. बऱ्याचदा विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स यूज्ड ॲज अ प्रमोटर इन द हॅबर प्रोसेस. हॅबर प्रोसेस मध्ये आयर्न सोबत प्रमोटर म्हणून कोणता एलिमेंट वापरला जातो? तो कोणता लक्षात ठेवायचा? मोलॅब्डिनम. कोणता? मोलॅब्डिनम. निकेल कॅटॅलिस्ट यूज इन द हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. ही रिएक्शन किती वेळा पाहिली? हायड्रोजनेशन प्रोसेस मध्ये आपण निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम कॅटॅलिस्ट यूज करतो. देन V2O5 used as oxidation of SO2 to SO3. SO2 चं रूपांतर SO3 for the manufacturing of a H2SO4 in a contact process. कोणती प्रोसेस आहे? कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये V2O5 व्हॅनाडियम पेंटा ऑक्साइड आपण काय करतो? यूज करतो. देन MnO2 used as a decomposition of KClO3 for the preparation of oxygen. व्हेंटिलेटर माहिती सगळ्यांना. व्हेंटिलेटर मध्ये KClO3 असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार? MnO2 पावडर टाकली की रिएक्शन कितीतरी पट्टीने काय होते? फास्टर रिएक्शन होते. Then decompose होतो. Cobalt salt catalyze the decomposition of bleaching powder. Bleaching powder माहिती आहे पण पाणी शुद्ध करण्यासाठी तिथं cobalt as cobalt thorium is used in the Fischer-Tropsch process. कोणत्या प्रोसेस मध्ये? Fischer-Tropsch process for the synthesis of gasoline किंवा आपण काय पेट्रोलचं सिंथेसिस करण्यासाठी. and cupric chloride and CuCl used as a Dacron process manufacturing of a क्लोरीन की क्लोरीनचं. हे आपण काही सम एक्झाम्पल पाहिले. याच्यापेक्षा खूप जादा एक्झाम्पल्स मिळतील तुम्हाला आणि ते लक्षात ठेवायचं. एक मी काही सांगितलेले आहेत. बट इथे परत सवाल आला. काय सवाल आला? why transition metal act as a catalyst. But why? हे सगळे ट्रान्झिशन मेटलच का कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होतात त्याचं रिझन्स आपल्याला पाहायचं आहे. ओके, काय असणार आहे रिझन? बट वाय ट्रान्झिशन मेटल ऍक्ट ऍज अ कॅटॅलिस्ट. द फॉलोइंग रिझन काय असणार आहे? फॉलोइंग रिझन्स आहेत की आपल्याला खाली दिलेले रिझन्स काय करायचे आपल्याला पाहायचे. मग कोणकोणते फॉलोइंग रिझन्स असणार आहेत ते आपण पाहूया. एक व्हेरिएबल व्हॅलेन्सीज. कोणते? व्हेरिएबल व्हॅलेन्सीज. की इथे जी असणार आहे कसे असणार आहे? व्हेरिएबल व्हॅलेन्सीज. कसे असणार आहे? व्हॅलेन्सीज. की ट्रान्झिशन मेटलची व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहे म्हणजे व्हॅलेन्सी फिक्स आहे का? नाही, व्हॅलेन्सी चेंज होते. म्हणायला काय म्हणतो आपण? व्हेरिएबल व्हॅलेन्सीज ऑफ ट्रान्झिशन मेटल. कोणाचे असणार? व्हेरिएबल व्हॅलेन्सीज ऑफ कोणाचे म्हणतो आपण? ट्रान्झिशन मेटल. त्याच्यानंतर सेकंड काय असणार आहे? सेकंड असणार आहे अनस्टेबल इंटरमिडिएट कंपाऊंड. इथे काय असणार आहे? अनस्टेबल इंटरमिडिएट कंपाऊंड. की याचा जो कंपाऊंड तयार होणार आहे इंटरमिडिएटचा कंपाऊंड कसा असणार? अनस्टेबल कंपाऊंड असणार आहे. अँड प्रोव्हाइड अ न्यू पाथ. आणि अनस्टेबल इंटरमिडिएट कंपाऊंड अँड प्रोव्हाइडेड न्यू पाथ. इथे प्रोव्हाइड काय होणार आहे? न्यू पाथ प्रोव्हाइड करणार आहे. कोण? अनस्टेबल इंटरमिडिएट कंपाऊंड. म्हणून हा काय दाखवणार आहे? काय दाखवतोय? बोला, काय दाखवणार आहे? कॅटॅलिस्ट म्हणून काम करणार आहे. हे लक्षात ठेवा. देन द ट्रान्झिशन मेटल प्रोव्हाइड अ सुटेबल सरफेस एरिया. थर्ड एक आणखी काय असणार आहे? ट्रान्झिशन मेटल provide suitable surface area for
द केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन एक सुटेबल सरफेस एरिया प्रोव्हाइड करणार आहे. कोण सुटेबल सरफेस एरिया प्रोव्हाइड करणार? कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. म्हणून तर आपण काय म्हणतोय, इट इज यूज्ड एज अ कॅटॅलिस्ट. दिमाग में आया? ए वाले रीजन, वेरिएबल valencies of transition metal, unstable intermediate compound and provide a new path, and transition metal provides suitable surface area for a chemical reaction. दिमाग में आया कि नहीं आया? स्क्रीनशॉट लगा दो जल्दी, आगे वाला पार्ट लेना है. देखो लास्ट वाली जनरल ट्रेंड्स देखो. काय आहे लास्ट जनरल ट्रेंड्स? alloy formation. Alloy formation. This is the another important properties of an D block element or transition element. यहाँ तक इस पॉइंट तक पूरे जनरल ट्रेंड खत्म हो जाएंगे और नेक्स्ट लेक्चर में एप्लीकेशन देखेंगे और बाद में सम इंपॉर्टेंट कंपाउंड्स. 2-3 लेक्चर में डी ब्लॉक खत्म हो जाएगा और स्टार्ट हो जाएगा एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, जाने दो. अलॉय फॉर्मेशन. तो ट्रांजिशन मेटल, पहले अलॉय की किस किस को डेफिनेशन पता है? अलॉय की डेफिनेशन माहिती आहे क्या? अलॉय इज द फॉर्मेशन ऑफ कंपाउंड, द मिक्सिंग ऑफ when two or more different metal or metal non metal, metal असतील किंवा मेटल नॉन मेटल असणार आहे आपल्याला पाहायचं. मग ट्रान्झिशन मेटल फॉर्म लार्जर नंबर ऑफ अलॉयज सिन्स काय डी ब्लॉक एलिमेंट्स आर क्वाइट सिमिलर. काय असणार आहेत? डी ब्लॉक एलिमेंट्स आर कसे असणार आहेत? क्वाइट सिमिलर in atomic size. The atoms of one metal can be substituted the atom of other crystal lattice. एक ऍटम दुसऱ्या ऍटम मध्ये सबस्टिट्यूट केला जातो, म्हणजे इथे काय असणार आहे? इम्प्युरिटीज क्रिएट केल्या जातात. ओके, अलॉयज आर जनरली हार्डर, स्ट्रॉंगर, हॅव डिझायरेबल कास्टिंग प्रॉपर्टीज. म्हणजेच आपल्याला पाहिजे तशा प्रकारच्या आपण इथे प्रॉपर्टीज तयार करू शकतो. मग देन करोजन हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड मोर रेजिस्टन्स टू करोजन दॅन द इंडिव्हिज्युअल मेटल. इंडिव्हिज्युअल मेटल पेक्षा ज्यादा प्रॉपर्टी. देन एक्झाम्पल स्टील, स्टेनलेस स्टील, ब्रास, ब्रॉन्झ, aluminium, dura aluminium, nipper mat. There are a lot of different types of alloys used in the day-to-day life मध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे alloys यूज करत असतो. याच्यामध्ये मिक्सचर ऑफ मेटल मेटल्स असेल किंवा मेटल नॉन मेटल्सचं मिक्सचर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दिस इज द alloy formation and this is the better tendency for the D block element या तो ट्रान्झिशन मेटल. ओके, इथपर्यंत आपल्या जनरल ट्रेंड्स इन केमिस्ट्री ऑफ डी ब्लॉक एलिमेंटच्या संपलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंटला आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचं ऍप्लिकेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंटचं काय काय ऍप्लिकेशन. जनरल काही पाहणार आहोत, खूप ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामधले मेन ऍप्लिकेशन्स आपण घेणार आणि बाकीच्या नंतर पुढचा कंटिन्यू चॅप्टर चालू असणार आहे. परंतु माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या विद्यार्थ्यांनी, तर त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लगातार स्टडी करते रहो. आपको हमेशा एस तो मिलेगा ही मिलेगा. म्हणजे कोशिश कंटिन्यूस करा, याच्यामध्ये एस अवलंबून आहे. पण म्हणाल की जमणार नाही, आणि लक्षात ठेवायचं जमणार नाही हा शब्द आपल्या डोक्यामधून काढायला विसरायचा नाही. आता माझी कंडिशन सांगितली, मी लेक्चर कोणत्या कंडिशनला घेतो तुम्हाला खरंही वाटणार नाहीये, पण खास मी तुमच्यासाठी हे कंटिन्यूस लेक्चर करतोय हे लक्षात ठेवा, खास तुमच्यासाठी. ओके, बाय बाय.